गेल्या पण तुम्ही 2 म्हणालात ना, महिन्यापर्यंत आम्ही मी मान्य दंडुके केलं. काढू. ही अलीकडची भाषा हा. आहे, ही रिॲक्शन आहे. कशावरची reaction? ही रिॲक्शन गावगाड्यामधल्या एखाद्या माणसाला टार्गेट करून बोललं जात असेल, एखाद्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्याची जात शोधली जात असेल, शिक्षकांचा रोस्टर काढला जात असेल, मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली जात असेल, तर ओबीसी दायऱ्यामधल्या लोकांचं काय? म्हणून ही रिॲक्शन आहे, ही ॲक्शन नाही. महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या कुठल्याही नेत्यानं ओबीसीमधल्या कुठल्याही जातीनं प्रवर्गानं आजपर्यंत या राष्ट्राच्या विरुद्ध, या देशाच्या विरुद्ध, इथल्या धर्माच्या विरुद्ध कधीही बंड क्रांती केल्याचं उदाहरण नाही. ओबीसी लढलाय तो राष्ट्रासाठी, ओबीसी लढलाय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या भूमिकेसाठी, कल्पनेसाठी. ओबीसी नेहमी सेवा देत राहिलाय, ओबीसी नेहमी दुय्यम स्थान भोगत राहिलाय. ओबीसी नेहमी डोंगराच्या कुशीला मेंढपाळीचा व्यवसाय असो, ऊसतोडीचा व्यवसाय असो, की अजून कुठलं शारीरिक श्रमाचं काम, दगड फोडण्याचं काम असो, हा काम करत राहिला आहे. छत्रपती शिवरायांचा रायगड उभा राहिला, त्या रायगडावरती दगडांचे चिरे फोडून घडवून वर रायगडावरती घेऊन जाण्यासाठी हा बलुता आलुता झटला आहे. छत्रपती शिवरायांच्या हेर खात्याचं काम, चित्रकत्ती असेल, वासुदेव असेल, भारुडकार असेल, सोंगी भजन करणारा असेल, हे काय आहे सगळं? आम्ही नेहमी दुय्यम स्थानावर आहे, आम्ही नेहमी दुय्यम भूमिकेत आहे. आम्हाला राजा शिवाजी महाराजांनीच फक्त आम्हाला समतेची वागणूक दिली. ती समतेची वागणूक अशी होती की शिवाजी महाराज या खपणाऱ्या, खचणाऱ्या, बळी जाणाऱ्या 18 पगड जातीच्या लोकांना शिवाजी महाराज मावळा म्हणायचे, मावळा. त्यामध्ये जात नव्हती, पात नव्हती, किंवा तो त्या जातीतला आहे म्हणून त्याच्या कर्तृत्वाला, त्याच्या कलाकारीला, त्याच्यातल्या शौर्याला कुठंही आडपडदा नव्हता किंवा हीन वागणूक नव्हती. तानाजी मालुसरे, एका महादेव कोळी समाजातला माणूस, जंगलदऱ्यामध्ये वावरणारा माणूस, त्या माणसाला सिंहगड जिंकत असताना त्यांना वीरमरण आलं. ही राजा शिवाजीची कल्पना कुठं आहे? आणि आत्ता ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांची ही स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या हे जे 12 बलुतेदार, 18 लुतेदार मंडळी आहेत, या मंडळींना तुम्ही आज काय वागणूक देताय? आणि त्याच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर बसून